नमस्कार. आजच्या या खास विश्लेषणात तुमचं स्वागत आहे. जर तुम्ही स्वतःच्या घरासाठी अपारंपरिक ऊर्जेचा विचार करत असाल आणि नेमकं काय निवडावं या संभ्रमात असाल, तर हे विश्लेषण तुमच्यासाठीच आहे. आपण आज बघणार आहोत की निवासी पवन ऊर्जा म्हणजेच विंड एनर्जी, सौर ऊर्जा किंवा या दोन्हींचा एकत्रित वापर तुमच्या घरासाठी कसं एकदम परफेक्ट ठरू शकतो. चला तर मग थेट विषयाला सुरुवात करूया. हे सगळं समजून घेण्यासाठी आपण आज 5 मुख्य मुद्द्यांवरून जाणार आहोत. स्मॉल विंड रेव्होल्यूशन, टर्बाईनचं योग्य डिझाईन कसं निवडायचं, पवन आणि सौर ऊर्जेची थेट टक्कर, जागेसाठीच्या आवश्यक अटी आणि शेवटी एक भन्नाट उपाय, हायब्रिड मायक्रोग्रिड सोल्युशन. तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून, स्मॉल विंड रेव्होल्यूशन. सोप्या भाषेत सांगायचं तर घरगुती पवन ऊर्जा. आता स्मॉल विंड सिस्टम्स म्हणजे नेमकं काय बरं? तर ह्या अशा निवासी पवन ऊर्जा प्रणाली आहेत ज्या साधारणपणे 1 ते 10 किलोवॅटपर्यंत वीज निर्माण करतात. यांची काम करण्याची पद्धत अतिशय साधी आणि तितकीच भन्नाट आहे. वाऱ्यामुळे टर्बाईनचं एरोडायनामिक रोटर फिरतं. हे रोटर एका जनरेटरला जोडलेलं असतं आणि तो जनरेटर या फिरणाऱ्या ऊर्जेचं थेट विजेमध्ये रूपांतर करतो. त्यानंतर एक इन्व्हर्टर या कच्च्या विजेला तुमच्या घरातील टीव्ही, फ्रीज किंवा इतर उपकरणांसाठी सुरक्षित आणि वापरण्यायोग्य प्रवाहात बदलतो. म्हणजे विचार करा, निसर्गाची ताकद थेट तुमच्या घराच्या प्लगमध्ये आहे की नाही कमाल. चला आता आपण दुसऱ्या भागाकडे वळूया. ते म्हणजे टर्बाईनचं योग्य डिझाईन निवडणं. जेव्हा टर्बाईन निवडायची वेळ येते तेव्हा मुख्यत्वे 2 डिझाईन्स आपल्यासमोर असतात. एका बाजूला आहेत हॉरिझॉन्टल ॲक्सिस विंड टर्बाईन्स म्हणजेच HAWT. हे अतिशय कार्यक्षम असतात, पण त्यासाठी उंच टावरची गरज असते आणि त्यांची दिशा थेट वाऱ्याकडेच असावी लागते. दुसरीकडे बघितलं तर व्हर्टिकल ॲक्सिस विंड टर्बाईन्स किंवा VAWT आहेत. हे एखाद्या मोठ्या एग बीटर किंवा अंडी फेटण्याच्या यंत्रासारखे दिसतात. यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते कोणत्याही दिशेने येणारा वारा पकडू शकतात, कमी आवाज करतात आणि उपनगरातील बदलत्या वाऱ्यासाठी एकदम योग्य असतात. हो, त्यांची कार्यक्षमता हॉरिझॉन्टल टर्बाईन्सच्या तुलनेत थोडी कमी असते, पण तरीही ते खूप सोयीचे ठरतात. आता आपण तिसऱ्या आणि कदाचित सर्वात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत, पवन ऊर्जा विरुद्ध सौर ऊर्जा, जिथे आपण वाऱ्याची थेट तुलना सध्याच्या सर्वात लोकप्रिय असलेल्या सौर ऊर्जेशी करणार आहोत. हा सामना खरोखरच खूप रंजक असणार आहे. या थेट तुलनेत एक गोष्ट अगदी स्पष्टपणे दिसून येते, ती म्हणजे पवन ऊर्जा रात्रंदिवस वीज निर्माण करू शकते. ही खूप मोठी जमेची बाजू आहे, पण त्यासाठी मोठ्या जागेची आणि विशिष्ट परवानग्यांची आवश्यकता असते. याउलट सौर ऊर्जेला फक्त दिवसाचा प्रकाश लागतो आणि ते छतावर किंवा जमिनीवर अगदी कुठेही सहज बसवता येतं. शिवाय त्यासाठीच्या परवानग्या मिळवणंही तुलनेने खूप सोपं असतं. पवन ऊर्जेच्या फायद्यांकडे जरा बारकाईने बघितलं तर काही गोष्टी खूपच प्रभावी वाटतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे विचार करा, जेव्हा रात्रीच्या वेळी किंवा कडाक्याच्या थंडीत वादळांदरम्यान सौर पॅनल्स पूर्णपणे निष्क्रिय असतात, तेव्हाही पवन ऊर्जा अविरतपणे वीज निर्माण करत असते. म्हणजे मुख्य ग्रीड जरी बंद पडलं तरी तुमच्या घरात लाईट असणार. शिवाय जमिनीवर यासाठी लागणारी जागा सौर पॅनल्सच्या तुलनेत खूपच कमी असते. हे खरोखरच एक मोठं वरदान आहे. पण थांबा, प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात, बरोबर? पवन ऊर्जेच्या काही लक्षणीय मर्यादाही आहेत, ज्यांकडे आपण दुर्लक्ष करून चालणार नाही. वेगाने फिरणाऱ्या यांत्रिक भागांमुळे त्यांची झीज होण्याची शक्यता जास्त असते, ज्यामुळे देखभालीचा खर्च साहजिकच वाढतो. दुसरी गोष्ट म्हणजे वाऱ्याचा वेग सरासरी किमान 10 मैल प्रति तास असणं आवश्यक आहे आणि यासाठी किमान 1 एकर मोकळ्या जागेची अट असते. आणि हो, त्या उंच टॉवरमुळे आणि टर्बाईन फिरताना येणाऱ्या सततच्या हुश हुश आवाजामुळे शेजाऱ्यांना त्रास होऊ शकतो. त्यामुळेच स्थानिक प्रशासनाकडून परवानग्या मिळवताना चांगलाच घाम फुटू शकतो. तर आता चौथा भाग, जागेसाठीच्या आवश्यक अटी. कोणतीही मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी ही एक व्यावहारिक चेकलिस्ट मनात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही जर पवन ऊर्जेचा विचार करत असाल तर या 3 महत्त्वाच्या पायऱ्या नक्की तपासा. पहिली पायरी, वाऱ्याचा सरासरी वेग किमान 10 ते 14 मैल प्रति तास असल्याची खात्री करणं. दुसरी पायरी, स्थानिक प्रशासनाचे नियम तपासून बघणं. हे खूप क्रिटिकल आहे, कारण अनेकदा निवासी भागात उंचीची मर्यादा 35 फूट असते, पण चांगल्या वाऱ्यासाठी टर्बाईन किमान 60 ते 100 फूट उंच असावं लागतं. यातून मार्ग काढणं हे एक मोठं आव्हान असू शकतं. आणि तिसरी पायरी म्हणजे आजूबाजूची झाडं किंवा घरांमुळे वाऱ्याच्या प्रवाहात काही अडथळा तर येत नाहीये ना, याचा अभ्यास करणं.
आता आपण आलो आहोत आपल्या आजच्या विश्लेषणाच्या अंतिम आणि सर्वात रंजक टप्प्यावर. 5वा भाग, हायब्रिड मायक्रोग्रिड सोल्युशन. या सगळ्या आव्हानांवर एक भन्नाट उपाय आहे बरं का, तो म्हणजे हायब्रिड सिस्टम. यातून आपण दोन्ही जगातील सर्वोत्तम गोष्टी मिळवू शकतो. सौर ऊर्जेच्या ज्या मर्यादा आहेत, जसं की रात्रीची वेळ किंवा हिवाळ्यातील कमी प्रकाश, त्या पवन ऊर्जेच्या निरंतर प्रवाहाने अगदी सहज भरून काढता येतात. या दोन्ही प्रणाली जर एकत्र केल्या, तो वर्षभर चालणारं आणि कधीही खंडित न होणारं एक एकदम कडक मायक्रोग्रिड तयार होतं, जे घरमालकाला खऱ्या अर्थाने ऊर्जेच्या बाबतीत स्वावलंबी बनवतं. शेवटी खऱ्या अर्थाने ऊर्जेच्या बाबतीत स्वावलंबी होणं म्हणजे केवळ एकाच स्रोतावर अवलंबून राहणं नव्हे, तर निसर्गाने दिलेल्या प्रत्येक घटकाचा स्मार्टपणे वापर करणं होय. दिवसा सूर्याची प्रखर ऊर्जा आणि रात्री वाऱ्याची अफाट ताकद, हेच खऱ्या अर्थाने भविष्यातल्या एका परिपूर्ण ऑफ ग्रिड घराचं रहस्य असू शकतं नाही का? यावर नक्की विचार करा.